नमस्कार. आम्ही पळयतात पेडणे तालुक्यान जायत्या वाठारात मागीर हमरस्ते आसूं येत, दर्यो वाठार आसूं येत किंवा गावातले जे ल्हान ल्हान रस्ते असतात त्या रस्त्यांचेर हमरस्त्यांचेर व्हडा प्रमाणात जी मोकाट गोरवां असतात ती गोरवां बसतात आणि काही जनावरां राष्ट्रीय महामार्गाचेर असतात, MDR जे रस्ते असतात त्या रस्त्यांचेर बसून असतात आणि त्यांना गाडयो चलयतना चढ करून दुचाकी वाहन चालकांक हांचो बरोच त्रास जाता. जायत्या वेळार नागरिक तक्रारी करतात पण हाचेर कोणूच दखल घेयना. आयज जर आमी हे चित्रीकरण पळयलें जाल्यार दिसून येता वारखड, नागझर, मोपा रस्त्याचेर व्हडा प्रमाणात ही जनावरां रात्रीच्या वेळार व्हडा प्रमाणात फिरत असतात. काही जनावरां ठाण मांडून असतात. आमी तांकां बेवारशी म्हणूंकूय शकना, तांचे मालक असतात पण त्या मालकांनी ह्या गोरवांक रातच्या वेळार जेन्ना ती चोरून येतात किंवा आपले काम जाल्या उपरांत त्या जनावरांक रातची गोट्यान बांदपाक जाय ते गोट्यांनी बांदिनात. आयज काल गोटे गायब जाल्ले आसा. पयलीं खोपी आसताले आणि खास गोरवांक खातीर गोटे आसताले. ते शेतकऱ्यांनी गोट्यांचे रूपांतर घरात केल्ले आसा, काही बंगले जाल्ले आसा आणि ही गोरवां गोट्याऐवजी रस्त्याचेर फिरतात. काही मोकाट जी शेतां असतात किंवा जे कडधान्य पिकयतात शेतकरी त्या शेतांत मोकाट जनावरांय वयतात आणि व्हडा प्रमाणात नुकसाणी करतात. त्या नुकसानीची मोबदलो कोण सरकारूय दिवंक शकना. म्हणून सरकारान ज्या ज्या पंचायत वाठारांत ही मोकाट जनावरां फिरता ताचेर कारवाई करपाक जाय. त्या मालकांक सूचना करपाक जाय की आपली जर ती पाळीव जनावरां आसा तर तांणी आपापलो गायचो बैलांचो बंदोबस्त करूयेत. भविष्यात ही जर जनावरां अशीच रस्त्याचेर उबी रावली, खाण मांडून बसली जाल्यार केन्ना केन्ना व्हडा प्रमाणात अपघात जातात आणि एखाद्या मनुष्यही हानी जाता. मागीर ते मनुष्य हानीची नुकसान भरपाई कोण करून दितलो हाचोय विचार करपाक जाय. आणि प्रत्येकान ज्या मनशाची किंवा ज्या मालकाची धनियाची ही गोरवां असता तांणी ह्या गोरवांक आपल्या गोठ्यात बांदपाक जाय, तांचो बंदोबस्त करपाक जाय. ना तर सरकारान ताचेर खर कारवाई करपाक जाय अशी ह्या माध्यमांतल्यान आमी मागणी करता. हांव निवृत्ती शिरोडकर. नमस्कार. हांव उदय महाले. खास व्हिडिओ काडपाक लागून हो विषय गाय, म्हशी किंवा कुत्रे गाडये फाटल्यान धांवता म्हणून हो विषय 8 दीस जालो. आयज हांगा नागझर, कासारवडणे तर चांदेल रस्त्यार गाय असल्या कारणान अपघातय जातात म्हणून काय व्हिडिओ केल्ले गेल्ले किंवा मिडिया वयल्यान आमी आयकले. पण म्हाका दिसता हो विषय अजूनय सरकारा पावंक ना. ग्रामपंचायतींनी कोण वडयना किंवा गोशालांक आमी कळोवपाक लागून एक जर बोर्ड आसलेलो किंवा एक तेंचो नंबर आसलेलो जाल्यार आमी तांकां कळोवंक शकता आसले. आयज प्रत्येक वेळार हे गायक लागून किंवा हे म्हशी रस्त्या वयल्यान बसता म्हणून प्रत्येक वेळार अपघात जाता. कोणाचो जीव वयता, कोणाचो हातपाय मोडटा, बारीक सारीक असले अपघात जातात. आयज मोपा एअरपोर्टाक लागून वाहतूकय हांगा 2 व्हिलर बी खुबशे येता वयतात. तशेंच बाकी म्हापश्या, पणजे अशे कामाक वचपी आसत लोक, रातचे नायटिको असतात ते बिचारे येतात. आणि तांकां सेफ्टीक लागून आमी तांकां विनंती केल्ली की हे जे गाय रस्त्यार बसतात ते बेगोबेग त्यांची व्यवस्था करची म्हणून, गोशाळेत तरी व्हरून तांकां सोडचें म्हणून किंवा त्या गाय मालकांक कळोवन ते गायंचो बंदोबस्त करपाचो म्हणून. आयज प्रत्येक वेळार हेचेर अपघात जायत आसता तेन्ना हांव एक विनंती करता त्या गायच्या ओनरांकय, ग्रामपंचायतीक, पंचांक, ग्रामपंचायतीक सरपंच हांकां विनंती करता की लोकांचो जीव वचासर तुम्ही रावचे न्हय, की
तुमकां आमी एक समाजसेवक म्हणून आमी तुमकां ते नजरेंतल्यान पळयता। हे लोकांनी तुमकां सांगासरे रावचे न्हय, लोकांनी कळयसर रावचे न्हय। हे जे गोष्टी आहात हे तुम्ही एक समाजसेवक म्हणून किंवा ह्या गावाचे कोण तरी एक नागरिक म्हणून तरी हे गोष्टी तुम्ही सरकारा पावोवन लोकांक हेतूंतल्यान सुटकाव करचो। तेका लागून कळकळीची विनंती आहा की जर हे सरकारा पावत पावोंक ना जाल्यार पंचायतींनी सरकारा पावत हे गोष्टी पावोवन आणि हे जे मेमोरंड दिवन हेंकां बेगिनात कोण हे गांयची त्वरीत व्यवस्था करची।